नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. नव्या वेतन आयोगात पेन्शनबाबत काय, तर सरकारने दिले स्पष्ट उत्तर. 8व्या वेतन आयोग आणि पेन्शन या संदर्भात संभ्रम सरकारने अखेर दूर केलेला आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी आणि पेन्शनमध्ये होणारे बदल चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची सर्वांना उत्सुकता आहे. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर पुढील 18 महिन्यात या आयोगाच्या शिफारशी जाहीर होणार आहे. यामुळे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी दोघांनाही मोठा फायदा होऊ शकतो. 8व्या वेतन आयोगासंदर्भात सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पेन्शनबाबत आहे. कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये बदल होणार का याचीही चिंता लागलेली आहे. सरकारने या संदर्भात स्पष्टता दिलेली आहे. सरकारने काय स्पष्ट केले आहे चला तर पाहूया. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की जे पेन्शनधारक 31 डिसेंबर 2025 किंवा त्याआधी निवृत्त झाले आहेत त्यांना कोणत्याही आर्थिक कायद्याच्या आधारे आपोआप सुधारित पेन्शन मिळणार नाही. पेन्शनमध्ये बदल तेव्हाच केला जाईल जेव्हा सरकार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी औपचारिकरित्या स्वीकारेल आणि त्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र आदेशही जारी केले जातील. मग पेन्शनमध्ये बदल कधी होणार चला पाहूया. सरकारने स्पष्ट केले आहे की 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होईपर्यंत सध्याची नियमावली आणि व्यवस्था कायम राहील. पेन्शनधारकांना सुधारित पेन्शनचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा सरकार शिफारशी स्वीकारेल आणि त्यासाठी अधिकृत आदेश देतील. याबाबत पेन्शनचे नियम कोणते लागू आहेत चला तर पाहूया. कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनधारकांची पेन्शन व्यवस्था ही सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस पेन्शन रूल्स 2021 आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन रूल 2023च्या कायद्यानुसार चालत असते. यासोबतच वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनाही लागू होतात. पेन्शनमध्ये बदल कोणत्याही परिस्थितीत थेट आर्थिक विधेयक किंवा कायद्यामुळे होत नाही आणि या कायद्यामधून पेन्शनची गणना, रचना किंवा पात्रतेत आपोआप बदलही होत नाही. 8वा वेतन आयोग आणि पेन्शन या संदर्भात सध्या कोणताही बदल झालेला नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की शिफारशी स्वीकारल्यानंतरच सुधारित पेन्शन लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी असेही सरकारने स्पष्ट केले आहे. 8वा वेतन आयोग आणि पेन्शन या संदर्भात सरकारने दिलेली स्पष्टता ही आता कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.